मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. 3/12/2025 आजची तारीख बुधवार. 8:59 झालेले आमच्या घड्याळीत, म्हणजे 9 वाजले. उद्या दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे. कालच आपण एकमुखी दत्तकात ते 3मुखी दत्ताविषयी उहापोह केला होता. त्याचा व्हिडिओ आपण मार्गदर्शन तुम्ही बघितलंच असेल, नसेल तर बघून घ्यावं, माहितीपूर्ण आहे. आपण उद्या दत्त जयंती आहे, तर दत्तांनी स्वतः गुरु असल्यावर 24 गुरु केले होते. मला याविषयी आज अनेकांचे फोन आले. गंगाधर जोशी नाशिकचे, बिटको चौक देवळारीचे देवीदास गुरु, औरंगाबादचे क्रांती चौकातील जगदीश रायमळे आणि जळगावचे बिपिनचंद्र भालचंद्र यांनी विचारलं आहे की 24 गुरु आम्हाला माहीत आहे, पण ते कोणते गुरु हे माहीत नाही, त्याचं आम्हाला मार्गदर्शन करावं. खरोखर आहे, दत्तगुरूंनी 24 गुरु केले हे सगळ्यांना माहिती आहे अनेकांना, पण कोणते कोणते गुरु आहे हे माहिती नाही. आता गुरु म्हटलं की व्यक्ती येते डोळ्यासमोर, मनामध्ये, बुद्धीमध्ये, परंतु गुरुदत्त हे स्वतः गुरु असल्यावरही त्यांना गुरु का करावं लागलं, हा एक प्रश्न निर्माण होतो. माझी पत्नी नेहमी म्हणायची की निसर्गाकडे पाहून शिका, महाराजांची गरज नाही. आणि आपली पहिली गुरु तर आईच असते. जन्मानंतर म्हणाल तर त्यापेक्षा मी असं म्हणेल की जन्मापूर्वीपासून आई ही आपल्याला शिकवत असते. गर्भामध्ये कसं खेळावं, कसं बोलावं, कसं खावं, कसं हुदडावं, कसं खेळकूद करावी, कशा लाता माराव्या. बाळ लाता मारते पोटात. अशा तऱ्हेची शिकवण आई गर्भात असताना देते की जे बाहेर आलेलं बालक नाही आहे, प्रत्यक्षात अस्तित्वात नाही आहे, याचकेचे जीव आहे नाही आहे असं. अशी महान आई जी गर्भात असताना आपल्याला शिकवण देते आणि गर्भाच्या बाहेर आल्यावर सुद्धा शिकवण देते. असे जगामध्ये कुठलेही गुरु नाही आहे, भगवंत सुद्धा नाही, की त्यांनी गर्भात शिक्षण दिलेलं आहे. भक्त हा तर जीवन आयुष्यात तयार होतो, गर्भात थोडीच. म्हणून सर्वश्रेष्ठ ही गुरुच्या ठाई असणारी आई, हिला नमन करूया. प्रत्येक आई ही अशीच आहे. आणि अशाच अवस्थेत पिता सुद्धा गुरु आहे, सहाय्यक आहे. आई वडील हे गुरु आहे सर्वप्रथम मानवाचे. अशा असताना दुसऱ्या गुरुची गरजच पडत नाही, एवढं ज्ञान आई वडिलांनी आपल्याला दिलेलं असते. दत्त गुरूंना सुद्धा गुरुची आवश्यकता भासली, यावरून आपल्याला कळते. तर आई आणि वडील हे गुरु आहे. कुठल्याही महाराजांचं पूजन गिजन अर्चन करण्याची गरजच नाही. जिवंत आई वडील आहेत तर फार भाग्यवान आहात. स्वर्गवासी झाले असेल तर त्यांच्या फोटोसमोर उभे राहा, पूजन करा, मनन करा, आपल्याला आपोआप बुद्धी प्राप्त होईल. शिकवणी लावण्याची गरज नाही. आता मी एकटा आहे, माझी पत्नी स्वर्गीय झालेली आहे, ती गुरुवारी होती माझ्या ठिकाणी.
माझं एखादं पंचांग हरवलं, एखादा शब्द माझ्या मनामध्ये हरवला, लक्षात येत नाही काही वस्तू, त्यावेळेला मी माझ्या पत्नीच्या फोटोजवळ जातो, एक अगरबत्ती लावतो आणि सांगा मला कुठे आहे, आणि ती मला लगेच 2 मिनटं 5 मिनटाच्या आत वस्तू गवसते. हा माझा अनुभव आहे 2.5 वर्षाचा. मी कुठल्याही महाराजांची पूजा करत नाही, कुठल्याही कार्यक्रमाला जात नाही. माझी श्रद्धा आहे. आई वडील, पत्नी, गुरुवर्य, असा हा गुरुदत्ताचा सोहळा आता उद्या होणार आहे सायंकाळच्या वेळेला. त्यावेळेला काही नियम मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि 24 गुरु पण सांगतो आहे. 24 गुरु आपण अगोदर घेऊया. 24 गुरु हे नैसर्गिक आहे, निसर्गातले आहे, हाडामासाचे गुरु नाही आहे. माझी पत्नी पण म्हणत होती, निसर्गाकडे पाहून शिका. चिमणी कशी एक एक दाणा वेचून खाते, पोट भरलं की उडून जाते, हव्यासा पोटी खात नाही. आणि आज मनुष्य पैशावर पैसा कमवतोय तरी त्याचं पोट भरत नाही. ओकाबोकासारखं अन्न ग्रहण करतो. मांसाहार करू का अंडे खाऊ का मिठाई खाऊ का काजू किशमिश खाऊ का लाडू खाऊ, सारखं भरणं चाललेलं आहे. पोट भरतच नाही मानवाचं. कुत्रंसुद्धा अर्धी पोळीसुद्धा वर खात नाही, निघून जाते. जे प्राण्यांना आहेत ते अजूनही माणसांना कळत नाही. हजारो कोटीची संपत्ती आहे, बरोबर नेता येत नाही म्हणून बरं आहे, तरी पण हव्यास आहे. हे मानवाला शोभत नाही आणि हेच आदर्श आपल्या पुढे येत आहे. असो, मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, 425508 हा पिनकोड नंबर, 98515158 हा मोबाईल आणि व्हॉट्सअप नंबर. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. 3/12/2025 9:06 रात्रीचे झालेले आहे. उद्या 4 तारीख, उद्या दत्त जयंतीचा सोहळा प्रत्येकात ठिकाणी गावागावात दत्त मंदिरात होणार आहे. गाणगापूरला देखील होणार आहे. एकमुखी दत्त का तीनमुखी दत्त याविषयी मी काल व्हिडिओ जारी केला. त्याच्यावरच्या पुष्कळशा प्रतिक्रिया आज आल्या आणि बहुतेकांनी बघितलं आहे. कोणी बघितलं नसेल तर बघावं. अनेकांना माझे व्हिडिओ शेअर करावे. मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी दिनांक 2/12/2025 यूट्यूब चॅनलवर बोरकर गुरुजी या नावाने श्री त्रिमूर्ती दत्त का एकमुखी दत्त याविषयी मार्गदर्शन केलेले आहे. आपण ऐकले व पाहिले नसेल तर जरूर बघा. उद्या 4/12/2025 वार गुरुवार, श्री दत्त जयंतीचा दिवस. श्री दत्तगुरू आपण म्हणत असताना देखील ह्या गुरूंनी प्रत्यक्ष निसर्गालाच आपले गुरु केलेले आहे. कोणी महाराजांना गुरु नाही केलेले आहे आणि आपण महाराजांच्या मागे लागलो. निसर्ग एवढा मोठा आहे की प्रत्येक गोष्टी, दगड धोंडा, वारा, पाऊस, ऊन, एक पक्षी कुठलाही घेतला, कुठलाही पशु घेतला, जनावर घेतलं तर त्याच्यापासून शिकण्यासारखं आहे. समोर पहाड आहे, दगड आहे, निसर्ग आहे, वारा आहे, ऊन आहे, सर्वांपासून आपल्याला शिकायला मिळतं. हे दत्तगुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी 24 गुरु केलेले आहेत. हाडामासाचे गुरुने केलेले आहेत आणि आपण हाडामासाच्या महाराजांकडे मागे लागलो. पाहूया आता दत्तगुरू आपण म्हणत असताना देखील ह्या गुरूंनी प्रथम निसर्गालाच आपले गुरु केलेले आहे. आणि हे गुरु एक नाही तर 24 गुरु आहे. स्वतः दत्तात्रय गुरु असताना केलेले हे गुरु माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई सतत म्हणायच्या, निसर्गाला गुरु करा, निसर्गापासून शिका. चिमणी कशी एक एक दाणा वेचून खात असते, पोटाचे वरती कधीही खात नाही. आणि माणूस जीवन आयुष्यभर खात राहतो आणि त्याचे पोट कधीही भरत नाही. पशुपक्षी प्राणी मात्र अन्नच खातात
आणि मनुष्य मात्र बुद्धिवादी असताना पैसा खातो, लाकूड खातो, जमीन खातो, दगड धोंडे खातो, जे काही मिळेल ते खातो. अशा अतोनात भ्रष्टाचार करतो. अन्न खाण्यावरही तुटून अन्नावर पडतो आणि एवढे वाईट कर्म लपवीत मंदिरात पण जातो. लोकांना सांगतो पण सेवेसाठी निवडणूक लढवत आहे. ईश्वरालाही फसवण्यासारखे तो कमी करत नाही. ईश्वराला जातो आणि हे मोठे मोठे मंदिरगिंदिरवाले सुद्धा, संस्थानवाले सुद्धा अग्रपूजेचा मान अशाच व्यक्तींना देतात. अशा मंदिरात त्यावेळेला देव कदापि नसतो, निघून जातो. श्री दत्तगुरु स्वतः ब्रह्मचारी, लोभ नाही, स्वार्थ नाही अशी ही सर्व 33 कोटी देवी देवतापैकी अनोखी अभूती विभूती आहे. दत्तावर प्रेम करणारे थोडे आहे. त्यात दत्त संप्रदाय म्हणतात. उत्तर भारतात कमी प्रमाणात असे लोक आढळतात. दक्षिण भारतात हा दत्त संप्रदाय विस्तृत प्रमाणात मिळतो. महाराष्ट्रातही आहे. निसर्गातील गुरु बघण्याची शक्ती व मन पण आपल्याला असायला हवे. पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, पक्षी, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, जीव, मधमाशी, हत्ती, मृग, मासा, पिंगळा, टिटवी, मूल, कुमारी, लोहार, सोनार, सर्प, कोळी म्हणजे कातीन, कुंभारीण हे प्राणी असतो तो, असे 24 गुरु श्री दत्तात्रयांनी केलेले आहेत. असे आता प्रत्येक ह्या निसर्गातील 24 निवडलेले आहे. त्यांच्यापासून त्यांनी काय काय शिकले आपण बघणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण निसर्गातील प्रत्येक वस्तू सजीव निर्जीव का असेना त्यांना गुरु केले तर इतर कोणालाही गुरु करण्याची गरज नाही. दिवा, अगरबत्ती, नामस्मरण करण्याची गरजच नाही. कुठेही जाण्याची अर्धा 1-1 तास बसण्याची गरज नाही. निसर्गाकडे पहा. निसर्ग गुरु आहे, आई वडील गुरु आहे, माता पिता गुरु आहे. गुरु केल्यानंतर इतर कोणालाही गुरु करण्याची गरज नाही हे श्री गुरुदत्ताने सांगितलेले आहे. आपणात प्रत्यक्ष स्वतः गुरु असताना, श्री गुरुदत्ताने सांगितलेले असताना विनाकारण अनेक जण समूह हा विविध महाराजांच्या मागे लागलेला दिसतो आहे. वाडवडिलांचे आशीर्वाद आपले कामे होत असतात आणि भाग्य उजळत आईवडिलांच्या आशीर्वादाने होते आणि न कळत लोक सर्व महाराजांमुळे झाले असे समजतात. हे अगदी थाप आहे, खोटं आहे, असत्य आहे. महाराजांमुळे काहीच होत नाही. आईवडिलांच्या आशीर्वादामुळेच होते. गुरु दत्तामुळे होते. दत्त करायचं असेल तर गुरु दत्त करा, इतरत्र कोणी करू नका. दत्त संप्रदायात सामील व्हा असे म्हणतात. ज्यांचे श्रेय आहे ते नाकारणे हे देखील पापच आहे. पृथ्वीपासून काय शिकायला मिळाले तर सर्व दुःख यातना सहन करून आपणास अभय देत असते ती पृथ्वी. मातेसारखी आहे. त्याच्यावर तुम्ही चालतात, बोलतात, विष्ठा करतात, थुंकतात, अत्याचार करतात, खोदतात, तरी तीच पृथ्वी तुम्हाला सांभाळून घेते. आई, तुम्ही कितीही वाईट आईशी वागले, वडिलांशी वागले तरी आई वडीलच कामास येतात, बाकी कोणी नाही. बाकी सगळे स्वार्थाचे भागीदारी. पण ही अक्कल यायला पाहिजे. आता असं आता दुसरा गुरु केलेला वायू हा पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्र मानव यांना काहीही स्वतः अपेक्षा न ठेवता जीवदान देत असतो. वायूला तुम्ही काय देताय? काही देत नाही. आणि वायूवरच आपण जगत असतो. हे शिका जरा. आई वडील तुम्हाला सगळं काही देतात. तुम्ही आई वडिलांना काय देता सांगा बरं? व्याज तरी देतात, नमस्कार तरी करतात, मनात चांगले भाव तरी ठेवतात, नतमस्तक होतात, अभिमानाने सांगतात की मी यांचा मुलगा आहे म्हणून. आई वडिलांच्या विरोधी सांगणाऱ्यांचं त्याचं तोंड त्याच वेळेला ठेचायला पाहिजे. माझ्या बापाविषयी बोलू नको, पायरी उतर खाली. माझ्या आईविषयी शंका घेऊ नको, थोबाडीत मारील, असे सांगणारे मुलं आणि मुली, सुना असायला हव्या. म्हणजे पुढचे प्रकार गैरप्रकार टळतात. सांगण्याचा मुद्दा हा. आपल्या आईवडिलांच्या विरुद्ध अपशब्द बोलणाऱ्या आपण का सहन करावं? मी कधीही सहन केलेलं नाही.
दांडे साहेब टेलिफोन ऑपरेटर साहेब होते आणि मी होतो. गावामध्ये शर्यत लागली होती हजारो रुपयांची यांची. आम्ही मैत्री तोडू. त्यांचं निधन झालं. मी अजून जिवंत आहे, पण आमची मैत्री कधीही तुटली नाही. कारण आम्ही त्याच वेळेला सांगत होतो, दांडे साहेबाच्या विरुद्ध बोलणाऱ्याचं मी थोबाड तिथे ठोकत होतो. माझ्या विरुद्ध सांगितलं होतं की त्यांचं ते साहेबसुद्धा त्याचा थोबाड वाजवत होते. ऐकून घ्यायचं नाही, म्हणजे पुढचे प्रकारच टळतात. एक शब्द उच्चारला तरी तिथे त्याला चापलं पाहिजे. तो आपला हितशेत नाही. 4 तास बैठकीमध्ये तो फक्त 2च शब्द सांगतो की तुमच्या विरुद्ध हे बोलले. मग 4 तासातलं भाष्य काय नाही सांगत. हे ऐकणाऱ्यांना सुद्धा कळायला हवं. आणि कोणाची परीक्षा घ्यायचं असेल, सुनेची परीक्षा घ्यायची आहे, मुलाची परीक्षा घ्यायची आहे, नातवाची परीक्षा घ्यायची आहे, भावाची परीक्षा घ्यायची आहे, तर त्यांच्या विरुद्ध 2 शब्द सांगा. ती व्यक्ती त्यांना सांगायला गेले की तो हरामखोर आहे एक सांगून द्यायचं. ज्याला तर मोबाईलचं कनेक्शन आहे, वायफाय जोरात आहे त्याचं पापाचं. एक टेस्ट घ्यायची आहे. आता तिसरं आकाश नेहमी तापत असते, तरी पावसाची शीतलता आपल्याला देते, आच्छादन देते, गोडवा देते, इंद्रधनुष्य देते. आकाश भव्यता देते. त्यानंतर पाणी. एकाहून एक सरस असं गुरुची निवड दत्तात्रयांनी केलेली आहे. आश्चर्य वाटते. पाणी नेहमी समर्पणाची भावना ठेवते. सगळ्यात दूर समर्पण. आंघोळीला पाणी, हात धुवायला पाणी, पूजेला पाणी, पिकाला पाणी, पावसाला पाणी, नदी नाल्यांना पाणी, झाडांना पाणी. समर्पण. काय घेतात तुम्ही पावसाला, पाण्याला काय देतात मोबदला? काहीच देत नाही. समर्पणाची भावना मुलांमध्ये, नातवांमध्ये, सुनांमध्ये असायला पाहिजे. आई वडिलांविषयी, परमेश्वराविषयी. पण परमेश्वर म्हणजे कोणते? तर कुळदेवी, कुळदेवताच. यांच्या उपर कुठलीही देवता नाही. महाराज तर मुळीच नाही. त्यानंतर अग्नी. अग्नी स्वतः जळत असताना प्रत्येक जीवन फुलवीत असतो. तर त्यापासून, जन्मापासून तर अंतापर्यंत अग्नी आपल्याला सोबत देतो. बाकी कोण देते? पैसा नाही, ऐश्वर्य नाही, गाडी नाही, घोडी नाही, संपत्ती नाही, सोने नाही, चांदी नाही, वंश नाही, मुलं मुली नाही, सुना नाही, कोणीही साथ देत नाही. शेवट पावतर साथ देतो तो अग्नी. जन्मापासून तर शेवट पावतर. असा गुरुदत्तांनी केलेला आहे. चंद्र पहा, एकाहून एक सरस गुरु आहे. कलेने क्षीण होत जातो चंद्र, तरी पण तो शीतलता देणं सोडत नाही. रागवत नाही, भांडत नाही, मन दूषित करत नाही, द्वेष करत नाही. शीतलता देत असतो, शीतलता देत असतो. सूर्य स्वतः ताप सहन करतो, अग्नीत जळतो, रात्रंदिवस जळत असतो आणि सगळ्यांना प्रकाश देतो, उदयमान करतो, आरोग्य देतो, जन्म देतो, जन्मांतर देतो. सूर्य सर्व नवग्रह चालवितो, राज्यपद देतो. सर्वश्रेष्ठ जर कोणी असेल तर सूर्य. कपोत म्हणजे तितूर. आपल्या पिल्लाचे रक्षण करण्यासाठी ह्या तितूर जाळ्यात स्वतः अडकतो आणि पिल्लाला सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या ठिकाणी मुलांना, सुनांना, नातवांना मी सांगू इच्छितो, तुमच्यावर केव्हाही आघात गिघात आला तर मित्र परिवार किती तुमच्या साक्षीला येतात, धावून येतात. आई वडीलच खऱ्या प्राण देतील. यम जर आला, आम्हाला एक प्राण पाहिजे, तर आई वडील पुढे समोर येतील, बाकी कोणीच येणार नाही. असं असताना आपल्याला आणखीन आहे अजगर. हसायला येते. अजगर हा गुरु.
याच्या मागचं वैशिष्ट्य काय? तर अजगराचे गुण आहे मानवाने घ्यायला हवा. हा प्राणी शांत आणि सुस्त असतो. जेवढे हवे त्यापेक्षा कमी भक्षण करतो. दीर्घायुषी असतो. समुद्र मोठेपणा असताना स्थितप्रज्ञ सदैव राहत असतो. मस्ती करत नाही. सर्वांना सामावून घेऊन चालण्याची त्याची इच्छा असते. आई वडिलांना 4-5 2-4 लेकरं असले तरी ते सर्वांना घेऊन चालतात. 4-5 लेकरं असल्यावरही तो म्हणतो 2 महिने माझ्याकडे आई, 2 महिने बाप त्याच्याकडे. अरे दरिद्री असतात अशी मुलं, न झालेली बरी. ज्या आईवडिलांनी एकत्रितरित्या तुम्हाला मोठं केलं, तुम्हाला 2-4-5 वर्ष सुद्धा तुम्हाला आईवडिलांना जगवता येत नाही, जगवणार का तुम्ही? विक्रम नावाच्या मुलाला लोकांनी प्रश्न केला, आई वडील तुझ्यात असतात का? हा प्रश्न कसा आहे? आता आम्ही त्याच्यातच असतो, पण त्याने त्याला उत्तर दिलं, आम्ही आई वडिलात असतो. प्रश्नाचं उत्तर आहे अलंकार. मोठा मुलगा आहे, त्याने पण हेच उत्तर दिलं. आई वडील आमच्यात राहतील, आम्ही वागवू शकू, आम्ही इतके मोठे नाहीच. ही माझ्या मुलांची उत्तर आहे. आम्ही आई वडिलांमध्ये राहतो. इथे मुलाचं स्थान उंच होते. पुष्कळशे म्हणतात आई वडिलांना 4 धाम यात्रा करून आणली, आई वडिलांना कपडे घेतले, आई वडिलांना दवाखान्यात नेलं, आई वडिलांचे संस्कार केले. अरे काय करतो दरिद्री? तुला मोठी एवढी संपत्ती दिली आहे, 7 फूट 8 फूट 50 किलो 100 किलो 125 किलो, एक 10 ग्रामचा एक डोळ्याचा तुकडा सुद्धा परत वापस देणार नाही तू. सुंदर मूर्ती घडवणारे तुमची जी आहे, आई वडिलांना जे घडवलं ते परमेश्वराने, तुम्हाला घडवलं ते आई वडिलांनी. आता असं असताना हा अजगर जेवढं आहे तेवढंच भक्षण करतो आणि त्यापेक्षा कमी भक्षण करतो आणि स्थितिप्रज्ञ राहतो. समुद्र मोठेपणा असताना स्थितिप्रज्ञ वाहून घेतो. पतंग पतंग म्हणजे कागदाचा नव्हे, तो दिव्याभोवती फिरतो तो जीव. समर्पणाची भावना त्याच्यामध्ये असते. दिव्याच्या प्रकाशात स्वतःला तो झोकून देतो. पहा, हे शिकायला हवं. मधमाशी मधुर मध गोळा करत असते, रात्रंदिवस कष्ट करत असते आणि मध दुसऱ्याला देत असते, गोडवा दुसऱ्याला देते. मुलगा रात्रंदिवस अभ्यास करतो, मेहनत घेतो, पास होतो आणि पेढे मात्र दुसरे खातात. कारण दुसऱ्याला खाण्यामध्ये आनंद घेण्यात आपला आनंद असतो. हत्ती अवाढव्य असून पूर्ण शाकाहारी असतो. अंड नाही, मांसाहार नाही, किडा किटकून नाही. संपूर्ण हत्ती म्हणजे दैवत्व, ईश्वरत्व. हत्ती गुरुचं वाहन आहे, ब्रह्माचं वाहन आहे. हत्ती लक्ष्मी आहे. उज्जैनला लक्ष्मी हत्ती, हत्तीसह लक्ष्मीचं मंदिर आहे. भुंगा फुलाला धक्का न लावता, न बोसता, न ओरबडता आपलं भरण पोषण करतो तो भुंगा. आजकाल जर आपण पाहिलं तर झाडाला ओरबडणारे, ठोकणारे, दगड मारणारे असेच दिसतात, मानव असून. मृग हरिण कोणालाही न देखता केवळ शाकाहारी राहते. मासा पाण्यात राहतो पण पाण्यात घाण नाही करत. मनुष्य आता रस्त्याने थुकतच जातो.
पिंगळा वासनेचा त्याग करीत मरण पत्करतो. टिटवी जे आकाशात असते, लोभ क्रोध जीवन आयुष्यात येऊच देत नाही. मूल लहान बालक निरागस असते, कोमल असते, हवावसे असते, बागडलेलं बघावंसं वाटते, बोबडे बोल ऐकावसे वाटते, आनंद देते. कुमारी हळहळवाळपणे कोमलतेने जगण्याचा मंत्र देते. मुलगी आवश्यक आहे, स्त्री आवश्यक आहे. पत्नी म्हणून आहे, सुनबाई म्हणून आहे, मुलगी म्हणून आहे, वहिनी म्हणून आहे, भावजाई म्हणून आहे, काकू म्हणून आहे, मावशी म्हणून आहे, आत्या म्हणून आहे, नाना तऱ्हेच्या याच्यातून आहे. स्त्री ही पवित्र आहे, देवी आहे, देवता आहे. तिची बरोबरी कोणीही करू नये. वासनेच्या नजरेतून पाहणारे हे सगळे पापी असतात. नजरेत सुद्धा वासना नको, मनात नको, तनात नको, घडाण्यात नको. ज्या उत्पत्ती स्थानाकडे तुम्ही लोभस दृष्टीने, बलात्काराच्या दृष्टीने पाहतात, ते नरक यातना भोगतात. सोनार मंगळसूत्र स्वतः घडवितो आणि अनेकांचे संसार उभे करतो, असा हा सोनार. सर्प धनाचे रक्षण कसे करावे हे सर्पापासून शिकावे. कोळी म्हणजे ज्याला कातीण म्हणतात, आपल्या नाजूक हातांनी सुंदरसं डिझाईन असं कोळीचं जाळं विणते. कुंभारीण म्हणजे जी आळी असते, ती भिंतीवर असं घर करते. ती एक अणू कण आणते आणि वरती दूरवर घर करते, तिथे पिलाला जन्म देते. हे बघायला हवं. हे 24 गुरु दत्ताचे आहेत. सुंदर गुरु निवडलेले आहेत. नतमस्तक व्हावं असं आहे आपण दत्तापुढे. दत्त ही विभूती अत्यंत पवित्र, आदरणीय अशी आहे. दत्त संप्रदाय हा नैष्टिक आहे. स्वच्छता, टापटीपवर भर त्यांचा असतो. आणि गाणगापूर हेच ठिकाण दत्ताचं आहे मुख्य. दक्षिण भारतात एकमुखी दत्ताचे पुष्कळसे आहे. माझे वडीलही एकमुखी दत्ताचे उपासक होते. आता दत्त जयंतीला सर्व महिलांनी काय करायचं आणि पुरुषांनी काय करायचं थोडंसं थोडक्यात सांगतो. पुरुषांनी पिवळे वस्त्र घालावे. महिलांनी सुद्धा पिवळे वस्त्र धारण करूनच उद्या मंदिरात जावे. पिवळी फुलांचा वापर पूजनात करावा. स्त्रियांनी केसामध्ये गजरा माळवावा, पिवळ्या शेवंतीचा, पिवळ्या फुलांचा. गुळ बेसनाचा लाडू चालेल, नुसता गुळाचा प्रसादही चालेल. या दिवशी सोने अवश्य खरेदी करावे. सोने म्हणजे गुरु, विष्णू, लक्ष्मी. सर्वात मोठा पवित्र दिवस आणि सोने खरेदीचा शुभ दिवस असेल तर तो दत्त जयंतीचा. याच दिवशी सोने अवश्य खरेदी करावे. आपले माता पित्यांना साष्टांग नमस्कार, त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या. नाहीतर तुमची ऐपत नाही ही नोंद होईल कर्मात. ऐपत असून सुद्धा. स्वर्गीय पूर्वजांचे पूजन करावे. या काळात इतरत्र कोणाचेही पूजन करू नये. दिगंबरा दिगंबरा वैष्णव जनक श्री दत्त, दिगंबरा दिगंबरा असा मंत्र जाप आपल्याला हवा तेवढा करावा. आपली इच्छा बोलावी आणि मनातल्या मनात इच्छा ही बोला. पण नंतर शेवटी मनोइच्छा प्रगटे, मनोइच्छा प्रगटे, इच्छा सफले, इच्छा सफले, एकमेव चित्त, एकमेव चित्त. श्री दत्तात्रय मनोभावादी म्हणे, मनोभावादी म्हणे. एकची मुखे
नामे दत्ताची दत्त नमस्तुत्यय नमस्तुत्यय हा शेवटी मंत्र म्हणायचा. पुनश्च मंत्र म्हणून दाखवतो. दिगंबरा दिगंबरा वैष्णव जनक श्री दत्त दिगंबरा दिगंबरा. जेवढा म्हणता येईल तेवढा म्हणा. एक वेळ म्हटलं तरी चालेल, पण मनातून श्रद्धेने म्हणा. आणि आपली जी इच्छा आहे ती मनात बोला. मनात बोलल्यावर हा मंत्र आहे जे इच्छा प्रकट करण्यास सफल होण्याचा पुनश्च मनो इच्छा प्रकट आहे. आपण इच्छा प्रकट केली आहे, इच्छा सफल आहे, ती इच्छा सफल हो. एकमेव चित्त, एकमेव चित्ताने मी प्रकट केली आहे. श्री दत्तात्रेय मनोभावादी मने, दत्ताचे नामस्मरण मी मनोभावादी मनाने करत आहे. एकची मुखे, एकाच्याच मुखाने नामे दत्ताची दत्त, दुसरे कोणतेही नाही. नमस्तुत्यय नमस्तुत्यय. मनो इच्छा प्रगटे, इच्छा सफले, एकमेव चित्त. श्री दत्तात्रेय मनोभावादी मने, एकची मुखे नामे दत्ताची दत्त. नमस्तुत्यय नमस्तुत्यय. चला, वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे. एक एक दिवस बरोबर गेले. 78 वयाच्या कडे धाव सुरू आहे. वय कसं वाढत गेलं समजलं नाही. मुलांना वाढवताना खूप कष्ट गेले. दोघंही मुलं अनेक वेळा मरणासन्न अवस्थेत होती. जवळ पैसा नव्हता, जवळ माझी पत्नी होती, तिचं सहाय्य होतं, आणि म्हणूनच मी मुलांना वाचवू शकलो, जगू शकलो. आज मोठी मुले आहे, 55-45 वयाची. मोठ्या मुलाला एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं, तिला पण मुलगी झालेली आहे. एक लहान मुलगा 12वीत आहे. दुसरा मुलगा आहे, त्याला 2 मुलं आहे. दोघंही MD करतायत वैद्यकीय याच्यामध्ये. एक डॉक्टर झालेला आहे, दुसरा डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहे, अंतिम पर्वात आहे. सुखाचा संसार आहे. काहीही नसतं, रस्त्यावर झोपणारा मी माणूस. साथ होती निर्मलाबाईंची, अखंडतेची, आणि त्या साथीमुळेच मी वैभव निर्माण करू शकलो. एक शब्द खाली न पडू देणारी गृहिणी मला लाभली. आज अलंकार बोरकर ज्वेलर्स हा मोठा मुलगा, ज्वेलर्सचं मोठं शोरूम. विक्रम बोरकर हा लहान मुलगा, त्याचंही मोठं शोरूम गावामध्ये निर्माण करून दिलेलं आहे. आणि मी आपणाला समर्पित आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे. पुनश्च माझी पत्नी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्याचं समापन. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, मार्गदर्शन आवडत असेल, ते इतरांना अवश्य शेअर करा. त्या शेअरमध्ये तुम्ही सहभागी व्हा. पुण्याचा लाभ तुम्हालाही मिळेल, मला समाधान मिळेल. आपण प्रत्यक्ष लेखी स्वरूपात आपलं मनोगत कळवलं तर मी तो आपलं स्वागत करेन. काही वेळेला बोलण्याचा वेळ आला तर प्रत्यक्ष मोबाईलवर मी बोलू पण शकेल. यंत्रसिद्धी वाटपाचं काम सुरू आहे. मागील व्हिडिओ त्याबाबत आपण बघावे. प्रत्यक्ष भेटीची इच्छा असेल भेटू शकतो. मोबाईल करावा, आणि मोबाईल करूनच व्हॉट्सअपवर आपण माहिती टाकावी. व्हॉट्सअपवर मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. दौरे अधिक असल्याकारणाने आपण मोबाईलवरच अगोदर संपर्क साधावा. सर्वांना शुभ आशीर्वाद. सर्वांनी सुखी राहावं.